आपण ह्या चौथ्या अध्यायातल्या खूप महत्त्वाच्या अशा गीतेमधल्या 2 श्लोकांचा आपण गेल्या वेळेला विचार केला आणि दोन्ही श्लोक मी मुद्दाम वर्गामध्ये सांगितले, लक्षात ठेवावे असे आहेत. आणि म्हणजे संबंध अवतार ही कल्पना आणि गीतेमध्ये असणारं ईश्वराचं स्वरूप आपल्याला कळावं या दृष्टीने हे श्लोक अत्यंत महत्त्वाचे आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम हा पहिला आणि त्यानंतर दुसरा म्हणजे ह्या श्लोकामध्ये काय सांगितलं की धर्माला ग्लानी येते आणि अधर्म माजतो त्यावेळेला मी मला स्वतःला जन्माला घालतो, मी स्वतःला निर्माण करतो. तर त्याला दिव्य जन्म असं का म्हणायचं हे त्या ठिकाणी स्पष्ट होतं. आणि दुसरं म्हणजे हा जन्म मी का घेतो, मी अवतार म्हणून का येतो इथे, ह्याचं स्पष्टीकरण पुढच्या श्लोकामध्ये जिथे भगवंताने असं म्हटलंय, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आता अर्थ स्पष्ट झालेले आहे गेल्याच वेळेला की सगळ्या युगांमध्ये मी जन्म घेत आलेलो आहे, असं अवतरण करत आलेलो आहे. पण ते मला लक्षात आहे, पण मी माझ्या स्वेच्छेनेच इथे आलेलो होतो. तुला अर्जुना तुझे जन्म लक्षात नाही, तू एक मानव आहेस. तर मानवाला ते ही शक्ती नाही, पण मला ते माझे जन्म आठवतात. म्हणजे कारण अर्जुनाचा प्रश्न होता ना की अरे सूर्य कुठल्या काळचा, ते राजर्षी कुठल्या काळचे आणि तू तर आत्ताचा, तू काय हे सांगतोस. तर त्याचं हे त्याला उत्तर देताना अशा प्रकारे आता भगवंतांनी सुरुवात केली आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या ओव्या 8 श्लोकानंतरच्या ओव्या मी घेतल्या नव्हत्या, बरोबर आहे ना, कारण मी त्याचंच बरंचसं विवरण करत होते आणि त्यामुळे मी श्लोक आणि श्लोकाचा अर्थ आणि त्यावर आधारित अनेक किंवा त्या संबंधाचे अनेक महत्त्वाचे विचार मी सांगितले आणि ओव्या घेतल्या नाही. त्या ओव्या आपण आता घेऊया. आता हा परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां ह्याचा अर्थ ह्या आता ओव्यांमध्ये कसा ज्ञानेश्वरांनी मांडलाय तो पहा. ते वेळी आपुल्या चेनी कैवारे मी साकारू होऊनी अवतरे, मग अज्ञानाचे अंधारे गिळूनी घाली. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल ना अर्थ, मला असं वाटतं, कारण की ते वेळी त्या वेळेला आपुल्याचेनी कैवारे म्हणजे मी स्वतःहून माझ्याच माझ्याच क्षमतेने मी आपल्या स्वतःहून मी मला साकार करतो. मी साकारू होऊनी अवतरे म्हणजे मी साकार रूपात, म्हणजे मनुष्य रूप हे साकार रूप आहे, तर मी मनुष्य रूपामध्ये अवतरतो. मनुष्य रूपामध्ये मी अवतरण करतो. आणि अवतरण ह्याचा अर्थही मी सांगितला की अवतरण ह्याचा शब्दशः अर्थ वरून खाली येणं असा आहे, पण वरून खाली ह्याचा अर्थ काय हे मी गेल्या वेळेला सांगितलं होतं की अगदी महत्त्वाचे ते सगळे विचार होते. पहा की वरून खाली ह्याचा अर्थ जी ईश्वराची दिव्य अवस्था आहे, जी ईश्वराची दिव्य प्रकृती आहे. आठवतो ना, मी पराप्रकृती हाही शब्द गेल्या वेळेला समजावून सांगितला होता की ईश्वराची जी प्रकृती ती पराप्रकृती, तर ती पराप्रकृती ती दिव्य सगळी त्याची अवस्था ईश्वराची आणि मानवाची अवस्था की मानव जो
प्रकृतीमध्ये राहतो. ती कोणती प्रकृती असते? त्रिगुणात्मक, म्हणजे कनिष्ठ प्रकृती. ईश्वराची प्रकृती ही परा प्रकृती, ही त्रिगुणात्मक नसते. मानवाची प्रकृती ही त्रिगुणात्मक असते, ती कनिष्ठ प्रकृती, ज्याला अपरा प्रकृती असेही म्हणतात. गेल्या वेळेला मी सगळे शब्द वापरले होते. तर ती अपरा प्रकृती. तर ह्या परा प्रकृतीमध्ये आणि या अपरा प्रकृतीमध्ये, म्हणजे परा प्रकृतीमध्ये असणारा ईश्वर आणि अपरा प्रकृतीमध्ये असणारा मानव, यामध्ये जे अंतर आहे, यामध्ये जी विभागणी आहे, तो ऊर्ध्व रेषेला आहे. आपण कनिष्ठ म्हणजे अधो गतीला आहोत. आपण खालच्या पातळीला आहोत, तो उच्च पातळीला आहे. तो उच्चाकडून तो मानव रूप धारण करतो, ह्याचा अर्थ तो खाली, म्हणून त्याला अवतरण म्हणायचं. अवतरण ह्याचा अर्थ आहे की तो काही पडत नाही वरून खाली, तो उच्च पातळीतून मानवाच्या पातळीमध्ये, म्हणजे मानवाच्या देहामध्ये तो येतो. आता पातळी म्हणजे तो मानवाची त्रिगुणात्मक प्रकृती स्वीकारतो असं नाही, तो त्याच्या पराप्रकृतीत राहतो. पुढे हे सगळं स्पष्ट होईल. तो त्याच्या पराप्रकृतीतच राहतो, पण मानवी देहामध्ये येतो. आपल्यासारखा तो एक माणूस होतो. कृष्ण हा आपल्याला माणूस म्हणून त्या ठिकाणी गीतेमध्ये किंवा महाभारतामध्ये तो एक माणूस म्हणून आहे, पण त्याचं खरं स्वरूप हे ईश्वराचं, ते अवतरण, ईश्वराचं अवतरण होतं. आणि गेल्या वेळेला मी ही कल्पना सांगते, मुद्दाम ती आठवावी म्हणून मी पुन्हा सांगते की हे अवतरण कशासाठी होतं. म्हणजेच आपल्याला या पुढच्या ओव्यात पटकन समजणार आहे की हे अवतरण ईश्वर का करतो, तर मानव जो कनिष्ठ अवस्थेत आहे त्याचं आरोहण व्हावं. बरोबर आहे ना? मी हा शब्दही वापरला होता गेल्या वेळेला की त्याचं आरोहण व्हावं, म्हणजे तो उच्च अवस्थेला जावा, तो उच्च अवस्थेला जावा. जो कनिष्ठ अवस्थेला आहे तो मानव उच्च अवस्थेला जावा. हे खरं त्याच्या मागचं कारण आहे. गीतेमध्ये जरी धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं जरी म्हटलं असलं तरी ती धर्म संस्थापना ही बाह्य परिस्थिती आहे की प्रत्येकाने आपलं कर्तव्य करणं, एकमेकांशी त्या प्रकारे आपल्या स्थानानुसार वागणं, ही सगळी बाह्य परिस्थिती आहे. बरोबर आहे? पण ही बाह्य परिस्थिती कधी निर्माण होते, ज्या वेळेला माणसाचं अंतःकरण जे आहे, आतली जी त्याची अवस्था आहे ती उच्च. अंतःकरण ज्या वेळेला उच्च अवस्थेला जातं त्यावेळेला बाह्य परिस्थिती सुधारते. बरोबर आहे ना? कारण आपले विचार सुधारले पाहिजे, आपली बुद्धी सुधारली पाहिजे, आपण इंद्रियांच्या अधीन असता कामा नये. ही ज्या वेळेला सगळी परिस्थिती निर्माण होते, म्हणजेच दुसऱ्या शब्दामध्ये माणूस जो अंधारामध्ये आहे ना, अज्ञानाचा अंधार आहे, अज्ञानाचा अंधार आहे की मी कोण आहे हे आपल्याला माहीत नाही, आपलं खरं स्वरूप आपल्याला माहीत नाही. तर ते आपलं खरं स्वरूप बाहेर पडावं, आपलं सत्य स्वरूप बाहेर पडावं, म्हणजेच आपलं आरोहण व्हावं, उद्धार, ज्याला गीतेमध्ये पुढे उद्धार, आपला उद्धार आपणच करायचा असतो. हे सगळं म्हणून हा सगळा व्यक्तिवादी विचार कसा आहे वगैरे मी सगळं गेल्या वेळेला सांगितलं. तर आपला उद्धार हा आपणच करायचा असतो. पण काय असतं की आपण सुधारण्यासाठी आपल्यासमोर काहीतरी एक आदर्श असावा लागतो. बरोबर आहे ना? की जसा आपल्या घरातल्या मुलांच्या समोर आपला चांगला आदर्श असला की मुलं चांगल्या वळणाला जातात, चांगलं वर्तन करतात. म्हणजे मुलांच्या समोर किंवा कोणाही मानवाच्या समोर काहीतरी एक चांगलं उदाहरण पाहिजे. ते उदाहरण म्हणजेच काय की मानवी किंवा कोणीही मानव
अगदी पूर्ण अवस्थेला, पूर्णता संपन्न अवस्थेला पोचू शकतो. लक्षात घ्या मी शब्द काय काय वापरते, की कोणीही मानव पूर्णता संपन्न अवस्थेला पोचू शकतो. पूर्णता संपन्न अवस्थेला माणूस पोचू शकतो म्हणजेच आरोहण आहे ना ते. पूर्णता संपन्न अवस्थेला माणूस पोचू शकतो हे माणसाला कळण्यासाठी त्याच्या समोर एक पूर्णता संपूर्ण किंवा पूर्णता संपन्न असं उदाहरण असावं लागतं. आलं लक्षात मी पुन्हा वाक्य बोलते हा, की मानव पूर्णता संपन्न अवस्थेला पोचू शकतो. आपण तो कनिष्ठ पातळीवर आहोत की आपण पूर्णता संपन्न होऊ शकतो हे माणसाला कळावं म्हणून त्याच्या समोर पूर्णता संपन्नतेचं एक उदाहरण, पूर्णता संपन्नतेचं एक उदाहरण म्हणून ईश्वर अवतरलेला आहे. लक्षात आलं? ईश्वराचा अवतार का आहे तर तो त्यासाठी आहे. पूर्णता संपन्नतेचं ते उदाहरण आहे. आपण तसं व्हावं, माणसाने तसं व्हावं, अर्जुनाने तसं व्हावं म्हणून भगवंत त्याला त्याच्यासमोर उदाहरण देत आहेत. मी कसा आहे भाऊ असं म्हटलंय ना त्याने, आधी सुद्धा म्हटलंय. आणि असं हे मानवांच्या समोर पूर्णता संपन्नतेचं उदाहरण भगवंताने, ईश्वराने जे ठेवलेलं आहे ते म्हणजे अवतार. ते म्हणजे ते अवतरण जे आहे ते मानवाच्या आरोहणासाठी. हे आपण कायम लक्षात ठेवायचं. संपूर्ण गीता, संपूर्ण ज्ञानेश्वरी संपेपर्यंत हा विचार कायम लक्षात ठेवा. किती भराभर पुढचे सगळे भाग आपल्याला समजत जातील का, की सगळं जे काही त्यांनी आधी दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ, ब्राह्मी स्थिती ह्याचा उल्लेख केलाच होता, बरोबर आहे ना. आता ह्याच्या पुढे कर्मयोगी कसा असला पाहिजे हे ते सांगत आलेले आहे पुढच्या 3ऱ्या, 4थ्या, 5व्या सुद्धा अध्यायाच्या काही भागामध्ये. त्यानंतर मग भक्त, अनन्य भक्ती कशी असावी आणि ज्ञानी भक्त कसा असतो ह्याचं उदाहरण त्यांनी पुढच्या अध्यायांमध्ये 12व्या अध्यायापर्यंत जवळजवळ ते ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर मग 13व्या अध्यायापासून ज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान म्हणजे काय हे आपल्याला सांगितलं. ज्ञान म्हणजे काय हे गीतेमध्ये सांगितलंय. अज्ञान म्हणजे काय हे अगदी एका श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलंय. पण ज्ञानदेवानी मात्र कित्येक शेकडो ओव्या त्याच्यासाठी घातलेल्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये, की अज्ञान आपल्याला कळलं पाहिजे. त्यावेळेला आपण ज्ञान, आपले दोष आपल्याला कळले पाहिजेत ना. आपल्या चुका आपल्याला जेव्हा जाणवतात तेव्हाच आपण सुधारू शकतो. म्हणून अज्ञान म्हणजे काय हे सांगितलं आणि मग ज्ञानाकडे आपण कसं जायचं हे पुढे 13व्या अध्यायापासून सांगितलं. आणि असं मग पुढे गुणातीत म्हणजे काय, दैवी संपत्ती म्हणजे काय, आसुरी संपत्ती म्हणजे काय, असं सांगत आपल्याला भगवंतांनी शेवटी 18व्या अध्यायापर्यंत नेलेलं आहे, की जिथे या सगळ्याचं एक सारांश आपल्या पुढे त्यांनी परत मांडलाय की आपल्या डोक्यातून ते जाऊन. तर असं हे अशा प्रकारे अवतार जो आहे त्या अवताराचा अर्थ किंवा अवताराचा हेतू हा असतो. अवतार का येतो, इथे मानवी स्वरूप का धारण करतो, तर मानवाला उच्च अवस्थेला नेण्यासाठी आहे. आता पुढच्या ओव्या आपण पाहूया. आणि म्हणून म्हटले ते वेळी आपुल्या चैनी कैवारे, मी स्वतः होऊन, मी साकार होऊन अवतरे, मी साकार होऊन मानवी रूप धारण करून मी अवतार घेतो. मग अज्ञानाचे अंधारे गिळून घाली.
किती सोपं आहे ना. आता लक्षात आलं की नाही की सगळा जो अज्ञान जे काही मानवाच्या मनामध्ये आहे, स्वतःबद्दलचं, जीवनाबद्दलचं जे काही सगळं अज्ञान आहे, ते सगळं अज्ञान आपोआप त्याचा जो अंधार आहे तो सगळा नाहीसा. त्यामुळे मला करायचं आहे, मला त्यासाठी मी अवतरतोय. अज्ञानाचा अंधार गिळून घाली म्हणजे मी तो सगळा मिटवून टाकतो. अज्ञानाचा अंधार मिटवून टाकायचा आहे मला. पुढे जाते ना. अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जना करवी गुढी सुखाची उघडी. अधर्माची अवधी तोडी. अवधी ह्याचा अर्थ हद्द असा घेता येतो. हद्द. अधर्माची अवधी म्हणजे अधर्माने सगळं व्यापूनच टाकलंय ना, ती हद्द मी मोडूनच टाकतो आणि धर्माला शिरवतो. हद्द मोडून आपण काय करतो, कोणी इथे हद्द घातली ती आपण मोडतो, आपण तिथे शिरकाव करतो ना. त्या ठिकाणी शिरकाव करण्यासाठी ती हद्द मोडावी लागते. तर तशी अधर्माची हद्द मी मोडूनच टाकतो आणि धर्माला जीवनामध्ये स्थान निर्माण करतो. तर अधर्माची अवधी तोडी ह्याचा अर्थ आहे हद्द तोडून टाकणे. म्हणजे शब्दशः अर्थ हद्द तोडून टाकणे, पण त्याचा खरा अर्थ असा की धर्माला अधर्माच्या जागी स्थापित करणे असा त्याचा खरा अर्थ. पुढे दोषांची लिहिली फाडी म्हणजे साध्या शब्दामध्ये ह्याचा अर्थ असा की दोष म्हणजे दुष्कृत्य. जी माणसं सगळी जी दुष्कृत्य करतात त्यांच्यामध्ये जे सगळे दोष असतात, त्या दुष्कृत्य करणाऱ्या सगळ्या माणसांची किंवा त्या दुष्कृत्यांची त्यांचे सगळे अधिकार मी फाडून टाकतो. अधिकार नाहीसे करतो. फाडून टाकण्याचा अर्थ नाहीसे करतो. कारण काय होतं की ज्या वेळेला अधर्म माजतो त्यावेळेला सगळ्या दुष्कृत्यांना न्याय मिळतो. बरोबर आहे ना. आज जे काय आपल्या समाजामध्ये आपल्याला दिसतं की माणसं दुष्कृत्य करतायत पण तरी सुद्धा ते सगळं चालून जात आहे. म्हणजे त्या दुष्कृत्यांना पूर्ण सगळे अधिकार दिल्यासारखे होतात ना. तर ते जे अधिकार आहेत ते त्यांचे अधिकार मी रद्द करून टाकतो. दुष्कृत्यांचे म्हणजेच दुष्कृत्य करणाऱ्या माणसांचे सगळ्या दोषांचे. आणि ह्या ठिकाणी हे जे शब्द वापरले आहेत ना की दोषांची लिहिली फाडी, तर लिहिलीला सुद्धा काही एक अर्थ आहे बरं का. म्हणजे तो अगदी इतका शब्दशः आपण अर्थ घ्यायचा नसतो, पण लिहिली असं का म्हटलंय ज्ञानदेवाने इथे हे आपण समजावून तर घ्यायला पाहिजे. हे लिहिली ह्याचा अर्थ असा की तो काळ असा होता, ज्ञानदेवांचा काळ आहे हा, की ज्या काळामध्ये निरनिराळे राजे असत आणि ते राजे किंवा त्यांचं राज्य काय, त्यांचे अधिकार काय, किंवा ही जमीन कोणाची वगैरे ह्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये सनदा लिहून दिल्या जायच्या. सनद हा शब्द ऐकला असेल तुम्ही. सनदा लिहून दिल्या जायच्या. हा की हा अधिकार तुमचा. आता समजा एखाद्या राजाला दुसऱ्या एखाद्या राजाने काहीतरी जमीन किंवा काही अधिकार बहाल केले तर सनद लिहिली जायची की हे आतापासून हे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत. हे लिखित स्वरूपामध्ये असायचं. हा तो काळ आहे. आणि त्यामुळे हे जे म्हटलं ना लिहिली फाडी, त्याचा शब्दशः खरा अर्थ तो आहे की त्यांना दिलेल्या दुष्कृत्यांना किंवा दोषांना दिलेल्या सनदा मी फाडून टाकतो. हा खरा त्याचा अर्थ. ते लिहिली फाडी याचा अर्थ आपल्याला नाही. तर मग असे या शब्दाचा अर्थ काय असं आपण कुठेतरी अडखळतो म्हणून मी
समजावून सांगितलं की ह्या सनदा लिहिल्या जात असत तर दोषांना दुष्कृत्यांना जवळजवळ सगळ्या सनदाच देऊन टाकल्या. काही करा तुम्ही, चालतंय, हा अधिकार दिलेला तो त्यांच्या सनदा मी फाडून टाकतो. दोषांची लिहिली फाडी. लक्षात आलं. आता पुढे सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी. आता हे तर सगळ्यांना कळलं असेल की सज्जनांना सगळे अधिकार, दुर्जनांचे सगळे अधिकार नाहीसे करून टाकले की सज्जनांची गुढी, सज्जन आपली गुढी उभारू शकतात. सज्जनांकरवी गुढी सुखाची उभवी, जे सगळ्यांना सुखदायक. कारण ज्या वेळेला दुर्जनांच्या हातामध्ये सगळं जातं त्यावेळेला कोणालाही सुख लागत नाही, अनेकांचं सुख हिरावून घेतलं जातं. पण सज्जनांनी गुढी उभारली की ती सुखाची गुढी असते. आता गुढीपाडवा आलेलाच आहे, काय योग्य वेळेला शब्द आलाय बघा, गुढी उभारली, सुखाची उभवी. असंच व्हावं अशी आपण इच्छा करूया की सुखाची गुढी सज्जनांकरवी आता उभारली जाऊ दे. या निमित्ताने आपण इच्छा करूया. दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानू गिवशी, धर्मासी नीतीशी शेज भरी. दैत्यांची कुळे म्हणजे सगळे दैत्य आहेत ना, दुर्जन म्हणजे दैत्य, राक्षसी वृत्ती त्यांच्यामध्ये, त्यांची कुळच नाहीशी करून टाकतो, कुळच नाहीशी करून टाकतो. दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मानू गिवशी असं म्हटलंय. गिवशी, गिवशी ह्याचा खरा अर्थ म्हणजे हरवलेलं शोधून काढणं. गिवसणं ह्याचा अर्थ खरा म्हणजे तो गवसणं. आपण आता गवसणं म्हणतो, त्या काळातली भाषा गिवसणं की गिवशी म्हणजे जे हरवलंय ते शोधून काढणं. तर काय हरवलंय तर साधूंचा मान. साधू सज्जनांना जो काही मान समाजामध्ये होता पूर्वी आणि असला पाहिजे तो हरवूनच गेला. सगळं ती दुष्कृत्यांची सगळी अधर्माचं सगळं राज्य माजलं. मग त्यामुळे साधूंचा मान हरवून गेला, साधूंची प्रतिष्ठा हरवून गेली. ती पुन्हा मी प्रस्थापित करतो. गिवशी म्हणजे त्यांचा हरवलेली प्रतिष्ठा मी पुन्हा त्यांना मिळवून देतो. मी त्यांना ती पुन्हा मी प्रस्थापित करतो. धर्मासी नीतीशी शेज भरी म्हणजे धर्म नीती ह्यांचं ऐक्य घडवतो. ऐक्य घडवतो. धर्म नीती ह्यांनाच वाव देतो, त्यांचं ऐक्य घडवतो. आता ह्या ठिकाणी ना ही ज्ञानदेवांची भाषा आहे, पण आपल्याला आपण सर्व स्त्रिया आपल्याला ही भाषा थोडी आपण आणखीन खोलात जाऊन समजून घेतली तरी हरकत नाही. शेज भरी असे जे म्हटलंय ना, तो शेज शब्द जो आहे ना, काय शेज आहे याचा अर्थ? त्यांचं मिलन. शेज भरणं, शेज म्हणजे झोपण्याची जागा. मिलन, पती पत्नींचं मिलन त्याला शेज भरणं म्हणतात. पती पत्नींचं मिलन त्याला शेज भरणं म्हणतात. तर धर्मनीती ह्यांची शेज भरली, त्यांचं मिलन झालं की पुढची प्रजा तशी. इतका अर्थ आहे त्याच्यामध्ये. मिलन आणि त्यामुळे पुढची प्रजा. ज्ञानदेव शब्द असे वापरतात म्हणजे वैराग्याची मूर्ती, पण त्यांचे अभंग सुद्धा आणि हे असे वापरलेले शब्द सुद्धा पहा, काय प्रचंड जाणच होती. सगळ्या जीवनाची प्रचंड जाण त्यांना होती. सर्व बाजूनी त्यांना जाण होती, हे आपल्या लक्षात येतं.
तर शेजबरी ह्याला सुद्धा एक असा अर्थ आहे. मी अवेकाची अविवेकाची काजळी फेडुनी विवेक दीप उजळी. हा, मी अविवेकाची काजळी फेडुनी विवेक दीप उजळी. त्या फेडुनीच्या मध्ये कॉमा एक स्वल्पविराम दिला तरी हरकत नाही, अर्थ चांगला लागतो बघा. मी अविवेकाची काजळी फेडुनी विवेक दीप उजळी. म्हणजे दिव्यावरती ज्या वेळेला काजळी साचते त्यावेळेला प्रकाश येत नाही चांगला, तर इथे अविवेकाची काजळी साचलेली आहे, ती मी सगळी फेडून टाकतो, म्हणजे नाहीशी करतो आणि तो दिवा पाजळतो. विवेकाचा दिवा पाजळतो, विवेकाचा दिवा पाजळतो, उजळी विवेकाचा दिवा मी पाजळतो, स्वच्छ करतो तो दिवा जो अविवेकाने भरलेला आहे तो स्वच्छ करतो आणि मग विवेकाचा दीप उजळतो. आणि मग तै योगिया पाहे दिवाळी निरंतर, निरंतर म्हटले अखंड. योगी साधू संत सज्जन माणसं या सगळ्यांना निरंतर दिवाळी निर्माण होते. आणि दिवाळी हा शब्द आपण वापरतो मराठीमध्ये, पण तो खरा काय दीपावली आहे ना, म्हणजे एकाला एक दिवा लागणं ती दीपावली असते ना. तर असा एकदा हा अंधार आपण नाहीसा केला आणि विवेकाचा सगळा दिवा तो प्रकाश उजळला की त्या एका दिव्यावरून अनेक दिवे लागतात. म्हणून साधू संतांना सज्जनांना निरंतर दिवाळीचा काळ आहे. लक्षात येतो आलं की ही दीपावली निरंतर का, तर एका दिव्यातून दुसरा दिवा लागतो. होतं ना, एकाला काही बोध झाला तो दुसऱ्याला देतो. एक चांगला वागला की त्याचा आदर्श दुसऱ्या पुढे निर्माण होतो, म्हणजे एका दिव्याने दुसरा दिवा लागतो. अशी निरंतर दिवाळी योग्यांच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी, सज्जनांसाठी, सगळे सज्जनच व्हावेत, सगळे साधू व्हावेत अशीच अपेक्षा आहे आणि अशी ही दिवाळी निर्माण होते. आता पुढे तसेच काही विचार आहेत म्हणून मी ते न घेता आता ह्या 54व्या ओवीपासून पुढे मी एकदम 57व्या ओवीकडे जाते. 57वी ओवी पाहते. ऐसे या काजा लागी, ऐसे या काजा लागी म्हणजे अशा या कारणासाठी, अशा या कारणासाठी अवतरे मी युगे युगी. अशा या कारणासाठी अवतरे मी युगी युगी. निराळ्या युगामध्ये मी असा अवतार घेतला, या कारणासाठी घेतला. ज्या ज्या वेळेला अधर्म माजला, धर्माला ग्लानी आली, त्यावेळेला मी अवतार का घेतला ते भगवंतानी या ठिकाणी सांगितलंय. आणि पुढे असं म्हटलंय, पुढचे शब्द पहा. परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया. विवेकिया याचा अर्थ तो ज्ञानी, तो विवेकी म्हणजेच ज्ञानी. कोण ज्ञानी? हे जे मी आत्ता सांगितलं ते, की मी कशासाठी दिव्य जन्म घेतो आणि मी येऊन मी काय करतो, काय मला साधायचं आहे, माझा हेतू काय आहे, हे सगळं जो जाणतो, हेची ओळखे म्हणजे हे जो जाणतो. आणि जाणणं म्हणजे काय हे मी गेल्या वेळेला सांगितलं होतं, आठवतं ना? जाणणं याचा अर्थ नुसतं समजावून म्हणजे नुसतं ऐकणं नाही. नाहीतर आपली ज्ञानेश्वरी ऐकली आहे, दासबोध ऐकलाय, गीता ऐकली आहे, सगळे अनेक ग्रंथ ऐकले. कोण इथे पारायण चाललंय, तिकडे गेले, तिकडे आणि काय चाललंय तिकडे,
सगळं कानावर पडतंय, ते जाणणं नाही. जाणणं याचा अर्थ त्यानुसार आचरण करणं, ते आपल्या आत पोचणं, त्यानुसार आचरण करणं, आत्मसात करणं आणि त्यानुसार आचरण करणं. नुसतं आतमध्ये सुद्धा घेऊन आपण गप्प बसलं तरी उपयोग नाही. आणि म्हणूनच कर्मयोग सांगितलाय, लक्षात घ्या, म्हणूनच कर्मयोग सांगितलाय की आपल्याला सगळं कळलं, सगळं ज्ञान झालं आणि आपण आपल्या नुसतेच आपल्याला ज्ञान झालं, आत्मबोध झाला, या आनंदामध्ये आपण गप्प राहिलो, ते नकोय. भगवंताला काय पाहिजे? कर्म करा. लोकसंग्रहार्थ असं म्हटलंय ना, आणि लोकसंग्रह याचा अर्थही मी सांगितलाय की लोकसंग्रह म्हणजे काही लोकांना गोळा करणं नाही, लोकांचा उद्धार करण्यासाठी, लोकांना योग्य मार्गाला लावण्यासाठी हे सगळं आहे. आणि म्हणूनच पहा, तुकाराम सुद्धा असं म्हणतात, जे ना, ज्यांनी तुकाराम ऐकला असेल कुठे, तर तुकाराम सुद्धा जे काही म्हणतात ते असं म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, असं तुकारामांचं विधान आहे, वचन आहे की मला पुन्हा जन्माला घाल देवा, मला मोक्ष भिक्ष काही नको, मला पुन्हा जन्माला घाल. हा जो पुन्हा जन्म त्यांना हवा आहे, पुन्हा गर्भवास त्यांना चालणार आहे, तो कशासाठी आहे? अशाच ईश्वराचा जसा अवतार होतो या जगामध्ये, तसाच तुकारामांचा पुन्हा जन्म. लक्षात आलं का मी काय म्हणते ते? की ईश्वराचा अवतार कशासाठी? दुसऱ्यांना योग्य मार्गाला लावण्यासाठी. तसंच तुकारामांचा सुद्धा उद्देश आहे की मला गर्भवासी पुन्हा का घाल, तर मला लोकांना उद्धाराच्या मार्गाला लावायचं. म्हणजे अवताराचं स्वरूप आहे ते. तुकारामांचे विचार हे ह्या भगवंताच्या अवतारासारखेच विचार आहेत की मी असं उदाहरण लोकांच्या समोर पुन्हा ठेवीन आणि लोकांना पुन्हा चांगल्या मार्गाला लावीन, उद्धाराच्या मार्गाला लावीन, यासाठी आहे ते. आणि म्हणून तुकाराम नीट समजावून घ्यायचे की एरवी काय की नुसत्या तुकारामांच्या सुद्धा गाथा, त्याचे अभंग पाठ करतात, म्हणतात, पण ह्या प्रत्येकामध्ये कितीतरी फार खोल अर्थ असतो आणि तो आपण जाणून घ्यायचा आणि त्याप्रमाणे आपल्या आचरणात तो आणायचा. तुकारामाने एका ठिकाणी असंही म्हटलंय, देवासी अवतार भक्तासी संसार. देवासी अवतार भक्तासी संसार, म्हणजे भक्त जो आहे त्यांनी संसारामध्ये कसं वागावं, या जीवनामध्ये कसं वागावं हे कळवण्यासाठी देव अवतार घेतो. देवासी अवतार भक्तासी संसार. अगदी बरोबर आहे. दुसरं तेच, आम्ही वैकुंठवासी आलो, ह्याच्यासाठी आम्ही ह्या जगामध्ये येतो, आम्ही खरे वैकुंठवासी. तुकाराम असंच म्हणतात की आम्ही खरं म्हणजे वैकुंठातले, कारण मोक्ष साधलेलाच आहे. तुकाराम जिवंत असताना ते मोक्षापर्यंत पोचलेलेच आहेत. हा तर गीतेतला आणि ह्या सगळ्या तत्वज्ञानातला फार मोठा विचार आहे की मोक्ष हे काही केवळ मृत्यूनंतर नाही, की मुक्ती ह्या जीवनातलीच मुक्ती आहे आणि ही त्यांनी इथेच साधली आहे. म्हणजे वैकुंठवास हा तुकारामांना या जगातच साधलेला त्यांनी होता, पण तरी सुद्धा ह्या जगामध्ये आम्हाला राहून लोकांना सुधरवायचंय, हीच तुकारामांची इच्छा होती, की जी गीतेमध्ये आपल्याला भगवंताची ह्या अवताराची इच्छा दिसते. आता पुढे जातोय आपण. पुढच्या ओव्या 58वी ओवी. आता पुन्हा भगवंत पुढे हाच विचार आणखीन
वेगवेगळ्या शब्दामध्ये सांगतायत पहा. माझे अजत्वे जन्म नाही, अक्रियताची कर्म करणे, हे अविकार जो जाणे तो परममुक्त. माझे अजत्वे जन्मणे म्हणजे मी खरा अजय, पण मी जन्म घेतो. ह्या मानवी देहामध्ये मी येतो. अजत्व माझ्यामध्ये आहे, मी खरा अज आहे, पण मी जन्मतो. अक्रियताची कर्म करणे म्हणजे मी खरा अक्रिय आहे. का अक्रिय आहे? की मला काही साधायचं नाहीये, मला काही मिळवायचं नाहीये. कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी आपण माणसं काम करतो, तसं ईश्वराला काही त्याच्यासाठी काही नकोय, त्याला काहीही साधायचं नाहीये. अक्रिय आहे तो, म्हणून तो अक्रिय आहे. पण अक्रिय असून सुद्धा तो कर्म करतोय. अवतार घेऊन तो कर्म करतो. म्हणजेच तुम्ही जरासं वरचा श्लोक पाहिला ना, तर त्या श्लोकामध्ये 2 शब्द आहेत. जन्म आणि कर्म ह्या दोन्हीलाही दिव्यमेव असं म्हटलेलं आहे. तर हे माझा जन्म ही दिव्य आहे, माझं कर्म ही दिव्य आहे. मी अक्रिय आहे पण मी कर्म करतो, मी अज आहे पण मी जन्मतो. हे माझं दिव्य कर्म आणि माझा दिव्य जन्म, हे म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी. आणि दिव्य जन्म ह्याचा अर्थ केवळ जन्माची क्रिया. म्हणजे जे परवा एक प्रश्न कोणीतरी विचारला, चारुताईने विचारला की तो देवकीच्या पोटी जन्मतो, म्हणजे जन्माची क्रियाच फक्त डोक्यामध्ये आपण घेतली. तसं नाहीये. या ठिकाणी जन्म ह्याचा अर्थ जीवन असावे. माझं दिव्य जन्म म्हणजेच माझं दिव्य जीवन. आणि त्या दिव्य जीवनामध्ये मी केलेलं सगळं दिव्य कर्म, तो जन्म म्हणजे फिजिकल बर्थ नाही. फिजिकल की म्हणून त्या म्हणाल्या की त्याने शेवटी देवकीच्या पोटी जन्म घेतल्यानंतर शेवटी मानव रूपामध्ये येण्यासाठी त्याला कुठल्या तरी मातेच्या पोटी यायलाच पाहिजे. येशू ख्रिस्त नाही आला मेरीच्या पोटी. तर म्हणजे मानव स्त्री देहामध्ये गर्भवासी होऊनच जन्म होणार, तो काही वरून पडणार नाही. म्हणजे ह्याचा आपण नीट अर्थ घ्यायचा. तो म्हणून जन्म म्हणजे केवळ जन्मणं ही क्रिया नव्हे, तर जन्म म्हणजे जीवन. माझा दिव्य जन्म आणि माझं दिव्य कर्म. मी अक्रिय असून ते करतो आणि अज असून मी जन्मतो. हे अविकार जो जाणे तो परममुक्त. अविकार म्हणजे शुद्ध स्वरूपात. अविकार, कुठलाही त्याच्यामध्ये विकार नाही, कुठलाही दोष नाही, कुठली अशुद्धता नाही. शुद्ध स्वरूपामध्ये म्हणजे आपले विचार त्याच्यामध्ये घालायचे नाही. जे ईश्वर भगवंत सांगतो आहे ते आपण नीट लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी. तर अविकार जो जाणे तो परममुक्त. तो परममुक्त म्हटलेला आहे त्याला. म्हणजे तो ह्या जीवनामध्येच तो मुक्त झालाय. ह्या जीवनामध्येच त्याला परममुक्ती लाभलेली आहे, मोक्ष लाभलेला आहे जिवंत असतानाच. आणि म्हणून मगाशी मी तुकारामांचं उदाहरण दिलं. सगळेच हे संत, ज्ञानदेव काय, तुकाराम काय, हे परममुक्त. तर परममुक्ती त्यांना लाभते. हे अविकार जो जाणे शुद्ध स्वरूपामध्ये जो कोणी जाणतो तो या जन्मातच मुक्त होऊन जातो, त्याला मुक्तीचा लाभ होतो. आणि मग म्हणून पुढे असं म्हटलंय पहा, तो चालीला
संगे न चळे. हा, आता तो चालिला म्हणजे काय? म्हणजे तो जसा मी ह्या अवतार म्हणून मी ह्या जीवनामध्ये मी जसा वावरतो तसाच तोही वावरतो. लक्षात आलं? तो मुक्त पुरुष का होतो ते आपल्याला इथे लक्षात येतं की मी जसा कर्म करतो, मी जसं जीवन जगतो त्याचप्रमाणे तोही जीवन जगतो, तोही तसंच कर्म करतो. म्हणून तो चालिला म्हटलं. माझ्यासारखाच तो चालतो याचा अर्थ तो जीवन जगतो. मी जसा जीवन जगतो म्हणजे कृष्णाचं सगळं आपल्याला स्वरूप ह्या जीवनातलं कळलं पाहिजे यासाठी की कृष्ण समजला ना की कृष्णाची कर्म कशी होती हे आपल्याला समजलं की हा मुक्त पुरुष कसा चालतो म्हणजे कसा जीवन जगतो. तर ह्या अवतारासारखाच या ईश्वरासारखाच तोही जीवन जगतो, ज्याला साधर्म्य मुक्ती असं म्हणतात. आणखी एक शब्द सांगते तुम्हाला, साधर्म्य मुक्ती. साधर्म्य मुक्ती म्हणजे त्याचं साधर्म्य ईश्वराच्या बरोबरीला आपण जाणं, साधर्म्य त्याच्या सारखंच आपण होणं, साधर्म्य मुक्ती आहे. त्याच्याशी एकरूप होऊन जाणं सायुज्य मुक्ती आहे. सायुज्य मुक्ती, हे सगळे शब्द लक्षात घ्या, पुढे येतील. पण आपल्याला आत्तापासून हे सगळे माहिती असले ना की आपल्याला खूप छान सगळ्याचे अर्थ लागत जातात. तर तो चालिला म्हणजे तो सगळ्या म्हणजे तो माझ्यासारखाच सगळं माझ्या स्वरूपाचंच त्याने सगळं चिंतन केलंय आणि त्यामुळे माझ्यासारखाच या जीवनामध्ये तो वागतोय, त्यासारखाच तो जगतोय. आणि त्यामुळे काय होतं, संगे न चळे. संगे म्हणजे काय की संग कशाचा, कर्माचा संग. कर्माचा संग म्हणजे कर्म करतो, सगळ्या प्रकारची कर्म करतो म्हणजे सगळ्या प्रकारे व्यवहारात आपण माणसं जशी वागतो तसा तोही वागतो. कर्म करतो म्हणजे कर्म करतो पण तरी तो कर्मानी किंवा ते कर्म त्याला बाधत नाही. तो कर्म करतो पण ते कर्म त्याला बाधत नाही. संगे न चळे म्हणजे तो चळत नाही, म्हणजे त्याचाच अर्थ असा की ते कर्म त्याला बाधत नाही. आणि बांधणं याचा अर्थ लक्षात येतो ना तुमच्या की बांधणं याचा अर्थ की अयोग्य कर्म केल्यानंतर त्याची जी फळं आहेत किंवा चांगली कर्म केली म्हणून त्याचीही फळं आहेत. पण ह्याला ती कर्म चांगली नाही आणि वाईटही नाही, कुठल्याच प्रकारची कर्म त्याला बाधतच नाही म्हणून तो मुक्त. त्याला मोक्ष प्राप्ती झालेलीच आहे की संगे न चळे. आणि पुढे आणखी त्याचं कसं वर्णन केलं, देहीचा देहा नाकळे. बघा, देहीचा नंतर एक स्वल्पविराम करा म्हणजे अर्थ लागतो चांगला. देहीचा देहा नाकळे म्हणजे परी आहे शब्द तिथे. देहीचा परी देहा नाकळे असा खरा आपण एक शब्द त्याच्यामध्ये आणखीन घालू शकतो म्हणजे अर्थ लागण्यासाठी. देहीचा म्हणजे ह्या देहात आहे, मानव आहे, मुक्त पुरुषच आहे ना तो. म्हणजे सामान्य माणसाबद्दल बोललाय की जो मुक्त अवस्थेला गेलाय तो माणूस कसा असतो तर तो देहात असतो, देहातच वावरतो. इतर सामान्य माणसांसारखा तो देहातच वावरतो, देहानीच कर्म करतो. पण देहा नाकळे म्हणजे त्याला ज्याला देह बुद्धी म्हणतात ती देह बुद्धी त्याच्यामध्ये नसते. तो देहात असतो पण देह बुद्धी नसते, देह बुद्धी नसते. देहात असतो पण देह बुद्धी नसते.
आता देहबुद्धी नसते, आता साधा अर्थ म्हणजे मी, आपल्या सगळ्यांना जे सामान्य माणसाला मी कोण आहे ह्याची जी एक काही जाणीव असते ना, की मी अमुक अमुक आहे, मी अमुक अमुक काम करते, मी हे मी करत नाही, ते मी करते वगैरे वगैरे, ही सगळी आपली जाणीव झाली ना आपल्या स्वतःबद्दलची, ही आपल्या देहाबद्दलची, आपल्या वागण्याबद्दलची, आपल्या मनाबद्दलची, ही सगळी जाणीव आहे ती आपली देही जाणीव आहे, देहात्मक जाणीव आहे, त्याला देहबुद्धी असं म्हणतात. तर हा माणूस कसा असतो की तो देहातच राहतो पण देहानाकडे, म्हणजे त्याच्यामध्ये देहबुद्धी नसते, त्याच्यामध्ये सामान्य माणसासारखी अहमबुद्धी नसते, त्याच्यामध्ये अहमबुद्धी नसते. मी हे करतो, मला हे पाहिजे, याचा उपभोग मला पाहिजे, हे सगळे जे आहे ते काय आहे की देहबुद्धीचा आविष्कार आहे. देहबुद्धीचा आविष्कार की मी आपला जो असतो ना, मला उपभोग पाहिजे, मी हे करतोय, मला याचं फळ मिळालं पाहिजे, ह्या सगळ्यामध्ये जो मी आहे तो आपला देह आहे. आणि अर्जुनाला हे मुद्दाम सांगतायत कारण अर्जुनाच्या मनामध्ये देहबुद्धी आहे, म्हणूनच तो म्हणतो की मी हे कर्म करणार नाही. तू मला कशाला सांगतोस युद्ध करायला, हे कर्म मी करणार नाही, ही त्याची देहबुद्धी आहे. आणि भगवंताला अर्जुनाच्या मनातली ही देहबुद्धी घालवायची, त्याच्यातली ही अहमबुद्धी घालवायची आहे, त्याला त्याचं आरोहण करायचं आहे. आणि पूर्वी मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं की अर्जुन हा फार उच्च अवस्थेला पोचलेला आत्मा होता आणि त्यामुळे तो अगदी मुक्तावस्थेला जाणं हे अगदी साहजिक होतं. पण तो आत्ता या ठिकाणी देहबुद्धीमध्ये अडकलाय आणि त्याच्यातून त्याला बाहेर काढायचं आहे. आणि म्हणून मुक्त पुरुष कसा असतो ह्याचं पूर्ण वर्णन भगवंत करतात. आपल्यासमोर आदर्श लागतो ना, तसं मुक्त पुरुषाचं वर्णन करतात की सामान्य माणूस सुद्धा मुक्त पुरुष होऊ शकतो जर तो असा वागला तर. सामान्य माणूस सुद्धा मुक्त पुरुष होऊ शकतो आणि त्याच्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत. तर देहीचा देहानाकळे, आणि मग पुढे तर काय सुंदर शब्द वापरलेत पहा ज्ञानदेवानी, मग पंचत्वी तव मिळे माझाच रूपी, माझाची रूपी. म्हणजे या जगामध्ये या देहामध्ये असतानाच मुळे तो माझ्याशी एकरूप झालाय. मी सांगितलं ना आता सायुज्य मुक्ती, साधर्म्य मुक्ती, हे सगळं सांगितलं ना मी. तर हे म्हणजे ह्या देहामध्ये असून सुद्धा तो माझ्यासारखा झालेला आहे, मुक्त झालेला आहे, मुक्त झाला आहे, मोक्ष पावलेला आहे. मग पंचत्वी तव मिळे, पंचत्वी म्हणजे निधन, त्याचं देहाचं निधन ज्या वेळेला होतं, आत्म्याचं निधन नाही आहे, देहाचं निधन आहे. ते तो हा देह ज्या वेळेला सोडतो, पंचत्वामध्ये देह निघून जातो. 5 महाभूत जे आहेत त्याच्यामध्ये देहातले प्रत्येक अंश त्यामध्ये मिळून जातो, म्हणून त्याला पंचत्वी मिळे असं म्हटलंय की पंचमहाभूतामध्ये आपल्या देहातली पंचतत्व मिळून जातात, म्हणून ते पंचत्व मिळे असं म्हटलेलं आहे. तर पंचत्वी तव मिळे त्यावेळेला काय होणार, माझाची रूपी. कारण तो जिवंत असतानाच मुळे माझं रूप त्याला आलेलं आहे. मग त्याच्या मरणानंतर माझं रूप तो मुक्तच आहे, माझ्या रूपातच तो येणार, तो माझ्याकडेच येणार. पंचत्वी तव मिळे म्हणजे त्याचा देह ज्या वेळेला पंचत्वाला जाऊन मिळतो त्यावेळेला त्याचा आत्मा हा माझ्यातच येऊन मिळतो. म्हणजे जो माझा अंश म्हणून त्याच्या शरीरामध्ये आहे तो माझ्यातच येऊन मिळतो. सगळे आपण ज्या वेळेला हे जे अर्थ आपण ह्या ठिकाणी शिकतो ना,
ते अर्थ ज्या वेळेला तुम्ही कुठलेही अभंग ऐकाल त्यावेळेला हे अर्थ लक्षात घ्या. लक्षात घेऊन त्या शब्दांचे, त्या अभंगातल्या शब्दांचे, कारण सुंदर सुंदर अभंग आशा भोसले, लता मंगेशकर अनेकांनी गायलेल्या भीमसेनांचे आहेत, अनेकांचे आहेत. पण त्या सगळ्याचे अर्थ लावत असताना आपण हे जे ह्या ठिकाणी निरनिराळ्या शब्दांचे अर्थ घेतोय ते अर्थ आपल्या विचारामध्ये आपण ठेवायचे की त्या ह्याचे अर्थ लागतात. अर्थात सगळे अर्थ लागतात असं नाही. मला सुद्धा कित्येक ठिकाणी मी अडते, नाही कळत नाही म्हणजे नाही, हे असं काम कुठलंही कळत नाही, कुठेतरी वाचावं लागतं, कोणाला तरी विचारावं लागतं, असं घडतं. पण तुम्हाला मुद्दाम मी सांगते की असे शब्द येतात की देह राहो अथवा जाओ वगैरे, हे सगळे शब्द आपण नुसते तोंडी शाब्दिक अर्थाने म्हणतो आणि काय सुंदर म्हटलंय त्यांनी असं आपण सगळं त्या सगळ्या सुरांना आणि स्वराला आपण ते सगळं सुंदर म्हणून जातो. त्याच्यात केवढा मोठा भाव आहे, तो हा भाव आहे की देह असला तरी तो माझ्यातच मिळालेला आहे. मग देह गेल्यावर तो माझाच आहे, माझ्याकडेच येणार आहे. हा तो आहे देह. अथवा देह म्हणजे असो अथवा नसो, तो शेवटी माझ्यातच मिळून जातो. आता पुढे जातो आहे आपण. पुढच्या ओव्या ज्या आहेत, एरवी परापर न शोचिती. म्हणजे आता हे ह्या ज्या सगळ्या ओव्या आहेत ना, ह्यामध्ये काय आहे सांगते मी तुम्हाला. ह्या आधीच्या ओव्या, ह्या ओव्या, ह्या सगळ्यामध्ये की मुक्त पुरुष कसा असतो, ज्ञानी पुरुष कसा असतो, ह्याचं सगळ्याचं वर्णन आहे की ज्ञान होणं म्हणजे काय, मग ते झाल्यानंतर माणूस वर्तन कसं करतो, ह्या सगळ्या ओव्यांमध्ये वर्णन आलेलं आहे. त्या श्लोकांमध्ये तसंच आहे. श्लोकांमधले 1-2 शब्द मी मुद्दाम सांगणार आहे. एरवी परापर न शोचिती, जे कामना शून्य होती, वाटा केवेळे न वचती क्रोधाची. बघा लक्षात आलं असेल ना तुमच्या. बघा पुन्हा, एरवी पहिला शब्द कदाचित कळला नसेल. एरवी परापर न शोचिती, ह्याचा अर्थ शोचिती म्हणजे शोक करणं, शोक करणं. शोक करणं म्हणजे हे माणसं कशी असतात, तर ही माणसं अशा प्रकारची असतात की परापर न शोचिती, म्हणजे पर अपर म्हणजे आपलं दुःख दुसऱ्याचं दुःख, काही असू दे दुःख असतं, दुःख होणार, शोक नाही करायचं. सारखे तेच विचार डोक्यामध्ये नाही ठेवायचे. आयुष्य पुढे जात असतं आणि ते योग्य प्रकारे जायला द्यायचं असतं. तर परापर न शोचिती. आणि म्हणून मी अनेक वेळेला कृष्णाचं उदाहरण दिलं या संदर्भामध्ये. आठवतं ना की अभिमन्यूचा वध झाला त्यावेळेला कृष्णालाही दुःख झालं, पण शोक केला अर्जुनाने, ह्यानी नाही. कारण अर्जुन हा देहावस्थेतच आहे, देहबुद्धीतच आहे. ह्या सर्वातून आपल्याला ते लक्षात येतं. तर असे जे ज्ञानी असतात, ज्यांना सगळा बोध झालेला असतो, ते कसे असतात की उगीच शोक करत बसत नाही कुठल्याही गोष्टीचा. जे अर्थात ह्याचा अर्थ असा घेऊ नका की ते निष्ठुर असतात, असं नाही. निष्ठुरपणा नाही आहे. कृष्ण काही निष्ठुर नव्हतं, त्याला दुःख झालं होतं, पण तरीसुद्धा परिस्थितीनुसार आपल्याला काही गोष्टी वेगळ्या कराव्या लागतात. की याही ठिकाणी अर्जुनाला तेच सांगायला, भगवंताला तेच अर्जुनाला कळावं ही इच्छा आहे की तू कसल्या गोष्टींचा विचार करतोय, किती माणसं मरणार, माझ्या हातून त्यांचा वध होणार. संबंध महाभारत आपण नीट लक्षात घेतलं तर त्या ठिकाणी भीष्म पहा ना, भीष्म इतके ज्ञानी माणूस होता की त्यांना नव्हतं वाटत ते
युद्धाला जात असताना प्रत्येक वेळेला प्रार्थना करत असत की पांडवांचा वध होऊ नये, पांडवांचा जय व्हावा, अशी प्रार्थना करून युद्धाला जात असत. पण तरीसुद्धा अर्जुनाशी किंवा इतर कोणाशीही लढताना कुठेही हात मागे घेतला नाही. कर्तव्य ते कर्तव्य, त्यामध्ये कुठे दुष्टपणा नाही, निष्ठुरपणा नाही, त्यामध्ये कुठलाही वैरभाव नाही. जे कर्तव्य करायचं ते करायचं. ज्या बाजूनी ते उभे होते त्या बाजूनी त्यांना लढलंच पाहिजे ही त्यांची भूमिका होती. आणि हेच अर्जुनाला खरं म्हणजे त्याच ठिकाणी भीष्मांचं उदाहरण लक्षात घेऊन त्यालाही कळायला पाहिजे होतं की अरे जे भीष्म आपल्यावरती इतकं प्रेम करतात ते भीष्म आपल्याला बाणाने इतके हैराण करतायत, तर याचा अर्थ आपलंही कर्तव्य आहे की आपणही या ठिकाणी काय केलं पाहिजे ते आपण जाणलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे सर्व परापर न शोचिती यामध्ये या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायचा. पुढे जे कामना शून्य होते, मनामध्ये कामनाच नाही कुठल्या की हे मला ह्या कर्माचं हे फळ मिळालं पाहिजे, अशा प्रकारच्या कामना त्यांच्या मनामध्ये नसतात. स्वतःबद्दल दुसऱ्याबद्दलचा खेद नाही, मनामध्ये कुठल्या कामना नाही. आणि पुढे वाटा केवेळी न वचती क्रोधाची, काही झालं तरी क्रोधाच्या वाटेला सुद्धा ते जात नाही. क्रोधाच्या वाटेला ते कधी जात नाही. केवेळी कुठल्याही वेळी क्रोधाच्या वाटेला जात नाही. अर्जुनाला सुद्धा भगवंतांनी हेच सांगितले की द्वेषाने क्रोधाने तू लढू नकोस. तुझं आज इथे जे कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पडण्यासाठी तू लढ. क्रोध नको. जे सदा मियाची आथिले माझिया सेवा जियाले, का आत्मबोधे तोषले वितराग जे. खूप महत्वाचे शब्द इथे आणि काही अर्थ इथे येऊन गेले. जे सदा मियाची आथिले, आथिले म्हणजे आहे, आथिले म्हणजे माझंच मीच होऊन गेले. मियाची आथिले म्हणजे जे मीच होऊन गेले, माझं स्वरूप ज्यांना आलेलं आहे. पुढे हे शब्द आणखी स्पष्ट येणार आहे की जे मी आहे तेच ते आहे, असा अगदी स्पष्ट उल्लेख पुढच्या काही ओव्यांमध्ये. तर इथे फक्त असंच म्हटलंय जे सदा मियाची आथिले म्हणजे मीच होऊन गेलेले आहेत, ते मीच होऊन गेलेले आहेत. माझी या सेवा जियाले, माझी या सेवा जियाले म्हणजे जियाले म्हणजे ते जगतायत. कशासाठी? माझी सेवा करण्यासाठी, माझी सेवा करण्यासाठी. याचाही सेवा या शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊ नका, कारण हे असे चुकीचे अर्थ आपल्या समाजामध्ये रूढ होत गेले आणि त्यामुळे मूर्तीची पूजा, मूर्तीची सेवा ह्या सगळ्यांना जे महत्त्व वाढत गेलं ते अशा चुकीचा अर्थ घेण्यामुळे. या ठिकाणी माझी या सेवा जियाले, ती माझी सेवा म्हणजे ईश्वराची सेवा कशी करायची असते, तर ते काही त्या मूर्तीचं सगळं त्याला आंघोळ घालून आणि सगळे फुलं अर्पण करून आणि सगळं हे करून ही सेवा नाही आहे. या ठिकाणी सेवा याचा अर्थ आहे की माझ्या इच्छेनुसार जे जगताय, की मी जे त्यांना कर्म दिलेलं आहे ते कर्म ते पार पाडतायत. माझी इच्छा हीच त्यांची इच्छा, ही सेवा. माझी इच्छा हीच त्यांची इच्छा, त्यांना वेगळी इच्छा नाही. माझी इच्छा हीच त्यांची इच्छा होऊन गेलेली आहे, ती सेवा. आणि पुढे तसंच म्हटलंय का आत्मबोधे तोषले म्हणजे
आत्मबोध, आता ह्याचा तर अर्थ कळणार सगळ्यांनाच, की आत्मबोधाने संतुष्ट झालेले आहेत ते. त्यांना आता जीवनामध्ये दुसरं ऐहिक किंवा शारीरिक प्रापंचिक असं काहीच नको आहे. त्यांचा संतोष सगळा फक्त आत्मज्ञान परमात्मज्ञान ह्यामध्येच आहे. या ऐहिक जगातलं, या प्रापंचिक जीवातलं कुठल्याही सुखाची अपेक्षाच त्यांना नाही. आत्मबोधामध्ये ते संतुष्ट झालेले आहेत. वित राग जे, वित राग म्हणजेच वैराग्य, वित राग म्हणजेच वैराग्य. वैराग्य हा शब्दमुळे असा झाला, वितराग. आणि राग म्हणजे काय? आसक्ती, आसक्ती, आसक्ती. राग म्हणजे आसक्ती. मला हवंय, मला हे हवंय, आणि त्याचबरोबर मला हे नकोय. द्वेषही त्याच्यामध्ये येतो. राग द्वेष ही दोन एकत्रच, एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणतो तसं असतं ते, की आसक्ती ह्यामध्ये हे दोन्ही येतं, की मी हे मला हे हवंय आणि मला हे नको म्हणजे नकोय असं. तर असं वितराग, जे वैराग्य ज्याला म्हणतात, तो वैराग्य ह्याचा अर्थ काय, की ज्यांचा राग द्वेष पूर्ण नष्ट झाले. राग, मला हे हवंय, आसक्ती नाही, कशाही बद्दलची आसक्ती नाही, कशाही बद्दलची घृणा नाही, कशाही बद्दलची घृणा नाही, कशाही बद्दलची आसक्ती नाही. शत्रूबद्दल सुद्धा घृणा नाही, शत्रूबद्दल सुद्धा वैर नाही, पण कर्तव्य आहे. तर म्हणून घृणा नाही, आसक्ती नाही, ते वितराग, वैराग्य याचा अर्थ तो, वैराग्य याचा अर्थ तो. पुढे जाते. पुढचं पण सुंदर शब्द आहेत. तपो तेजाचिया राशी का एकायतन ज्ञानासी, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप. जे म्हणजे ती माणसं कशी आहेत, जे म्हटलंय ते त्या माणसांचं वर्णन आहे ना, की जी अशी जी माणसांचं जे वर्णन करतायत भगवंत, ती कसे असतात. तपो तेजाचिया राशी म्हणजे तपाचं जे तेज असतं ते राशी, म्हणजे असं ती माणसं म्हणजे जणू काही मूर्तिमंत तपो तेजाची राशी आहे. लक्षात आलं. तपाचं तेज, तपाचं तेज. आणि ह्या ठिकाणी तप ह्याचा अर्थही स्पष्ट असला पाहिजे. कारण आपल्या डोळ्यासमोर तपस्वी म्हणजे काहीतरी सगळं बगी छटा वगैरे धारण करून असं शांतपणे एका ठिकाणी बसलेला तपस्वी, एवढ्याच फक्त कल्पना येतात. कारण आपण देहबुद्धीतच असतो म्हणूनच अशा कल्पना येतात. तर तपो तेजाची या राशी ह्याचा अर्थ, तप ह्याचा अर्थ लक्षात घ्या. तप कशाला म्हणतात तर कितीही कष्ट होत असले तरी सुद्धा प्रयत्न करत राहणं त्याला तप. कितीही कष्ट होत असले तरी सुद्धा प्रयत्न सोडायचे नाही, प्रयत्न करत राहणं त्याला तप म्हणतात. त्याला तप म्हणतात. मग ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, म्हणजे केवळ धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्येच तप असतो नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये कष्ट नसतात का. अरे आज चांगले क्रिकेटवीर आहे, काय तप आहे त्यांचं, त्याच्यामागे केवढी
साधन आहे, केवढे कष्ट त्यांनी आतापर्यंत घेतलेले आहेत, तेव्हा ते त्या दर्जाला पोचलेले आहेत. कोणी संशोधक उत्तम संशोधन करतात आणि त्यांचं नाव होतं, केवढं प्रचंड तप असतं त्याच्या मागे. तर तप याचा अर्थच मिळतो आहे की कितीही कष्ट झाले, मध्यंतरी अपयश आलं तरी सुद्धा त्या अपयशाने न घाबरता प्रयत्न चालू ठेवायचे. कारण अपयश हे सुद्धा कष्टच आहे ना एक प्रकारे. तर त्या कष्टालाही जुमानायचं नाही, त्यातूनही पुढे जायचं आणि तप आपलं चालू ठेवायचं, प्रयत्न चालू ठेवायचे, त्याला तप म्हणतात. आणि अशा तपाचं तेज असतं, अशा तपाचं तेज असतं. म्हणून तपस्वी हा जो खरा शब्द आहे ना, तो अशा अर्थी आहे की त्यांचं तेजच आपल्याला जाणवतं. ते सगळं त्या तपाचं तेजमुळे त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये असतं आणि ते आपल्याला जाणवतं, म्हणून ते तेज. आता मी संशोधकांचा उल्लेख केला म्हणून पटकन आठवलं म्हणून एक गोष्ट सांगते की न्यूटन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गुरुत्वाकर्षणाच्या संबंधी सगळं जे काही संशोधन ज्यांनी केलं आणि पुढेही तो करतच होता, त्याच्या मृत्यूपर्यंत त्याचं संशोधन चालूच होतं. आणि इतकं जे काही ज्याला खरं तप म्हणतात असंच तप होतं त्याचं. त्याच्या जीवनातली एक कथा अशी आहे की त्याला तो असा एकटा राहत असे आणि एक स्वयंपाकी होता की जो त्याला जेवण तयार करायचा आणि आणून ठेवून द्यायचा त्याच्या तिथे. हा ज्या वेळेला वेळ होईल त्याला होईल किंवा आठवण होईल जेवायची, त्यावेळेला तो जेवत असे. असं त्या स्वयंपाकालाही सवय झालेली होती की ताट आपलं नेऊन ठेवायचं. त्या न्यूटनचं एक मांजरही होतं, तर त्या मांजरालाही खायला घालायचं म्हणून तो स्वयंपाकी त्याच्यासाठी सुद्धा त्याचं खाणं ठेवत असे. एक दिवस असं झालं की न्यूटन कामाच्या नादामध्ये विसरूनच गेला जेवण. खूप अगदी मध्यरात्र झाली, खूप पहाट होत आली, तरी सुद्धा न्यूटन काही जेवलाच नाही. आणि त्या मांजराने वाट पाहिली की हा काही जेवण नाही. पाहिल्यावर मांजराने ते सगळं ताट साठून पुसून रिकामं केलं. तो स्वयंपाकी आला नंतर आणि त्याने ते ताट उचलून नेलं आणि तो म्हणाला, वा आज चांगलं जेवले, सगळं चाटून पुसून स्वच्छ केलं. आणि कधीतरी पहाटे न्यूटनला एकदम आठवण झाली, भूक लागली आणि न्यूटन म्हणाला की मला जेवण आणून दे. त्यावेळेला स्वयंपाकी म्हणाला, अहो तुम्हाला मी जेवण दिलं आणि तुम्ही जेवला, मी ताट केव्हा धुतलं सुद्धा, सगळं छान जेवला होता तुम्ही. न्यूटन म्हणाला, असं आहे मी जेवलो आहे, बरोबर. आणि म्हणून पुन्हा कामाला लागला. हे तपस, हे तपस. कशाची आठवण आहे? देहाच्या गरजांची आठवण ज्या वेळेला माणूस विसरतो आणि सगळे कष्ट करत राहतो, प्रयत्न करत राहतो, ते तप असतं. मग त्या तपाचं तेज येणारच माणसाच्या चेहऱ्यावर. तर अशा या तपोतेजाच्या राशी, फक्त एवढी घेते आणि आज थांबते. तपोतेजाच्या राशी का एकायतन ज्ञानासी. एकायतन ह्याचा अर्थ आश्रयस्थान, आश्रयस्थान. ज्ञानासी एकायतन म्हणजे ज्ञानाला एक आश्रयस्थान असतं. ही माणसं म्हणजे ज्ञानाचा आश्रयस्थान असतं की ज्ञानाला वाटतं कुठे आपण जावं आधाराला, तर यांच्याकडे. हे ज्ञानदेवांची भाषाही अशी आहे की बरोबर असं उलट्या प्रकारे ते आपल्याला सांगतात की ज्ञान आश्रयाला येतं ह्या माणसांकडे. म्हणजे हा माणूस ज्ञानाच्या आश्रयाला जात नाही, ज्ञान याच्या आश्रयाला येतो. हे कसं? ही ज्ञानदेवांची भाषा आहे, भाषेचं वैशिष्ट्य. आणि पुढे
आणखीन सुंदर म्हटले, जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप, म्हणजे ज्यांच्यामुळे तीर्थस्थानाला पवित्रता येते. तीर्थस्थान हे तीर्थरूप होऊन जातं, ज्यांच्यामुळे तीर्थस्थान तीर्थरूप होऊन जातं. नाहीतर ह्यांच्याशिवाय नसतं झालं. अशीही ज्ञानी माणसं, अशीही तप करणारी माणसं. आज आपण इथे थांबूया, कारण त्याच्या पुढची जी ओळी आहे ना, त्याच्यामध्ये फार सुंदर शब्द आहे आणि तो मला त्या पटकन घाईमध्ये संपवायचा नाही आहे, तो पुढच्या तासाला घेईन.